गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद। जय गजानन। सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार। आज आपण गजानन विजय ग्रंथातील 8व्या अध्यायाचे निरूपण ऐकणार आहोत। त्यासाठी आपल्याला निरूपण सांगण्यासाठी लाभले आहेत सौ आरतीताई यांचा मी आपल्याला आज परिचय करून देणार आहे। त्यांचं नाव सौ आरती बाबूराव कुलकर्णी। त्यांचे शिक्षण MA असून ते सेवानिवृत्त शिक्षिका आहेत। त्यांचं सासर मध्य प्रदेशमधील बऱ्हाणपूर हे असून तीच त्यांची कर्मभूमी असे म्हणता येईल। सध्या त्या त्यांच्या मुलाकडे पुण्यामध्ये राहतात। आरतीताईंचं माहेर हे भुसावळला असून गजानन विजय ग्रंथाचा पारायण आणि महाराजांची सेवा याचा वारसा त्यांना त्यांच्या आईकडूनच लाभला। अशा आरतीताई स्वतः सांगतात की त्या नोकरी करत असताना त्यांना गजानन महाराजांनी प्रेरणा दिली आणि त्यांना त्यांच्याकडून गजानन विजय ग्रंथाचा हिंदी अनुवाद ओविशहा करून घेतला। 3669 ओव्या या ग्रंथामध्ये आहेत, तेवढ्याच हिंदीमध्ये पण झाल्या। आरतीताईंना मुळातच लेखन व वाचनाची खूप आवड आहे, त्यामुळे त्यांच्याकडून हा ग्रंथ लेखनाचं काम महाराजांनी करून घेतलं। सदर ग्रंथ त्यांनी शेगावला नेला आणि महाराजांच्या चरणी अर्पण केला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे संस्थानाने तो ग्रंथ प्रकाशित करण्याचं ठरवलं। या निमित्ताने आदरणीय स्वर्गीय शिवशंकर भाऊ यांना भेटण्याचं भाग्य त्यांना 2 वेळेला लाभलं असं त्या सांगतात। आरतीताई म्हणतात, याच्यानंतरही महाराजांनी त्यांच्याकडनं ही सेवा करून घेतली हे त्यांचं त्या परम भाग्य समजतात। त्यामुळे त्यांच्याकडून महाराज सध्याही हिंदी, संस्कृत आणि मराठी यातनं वेगवेगळी काव्यरचना करून घेत आहेत। महाराजांनी याच्याही पुढे जाऊन मोठं जे कौतुक केलं ते आता मी तुम्हाला सांगणार आहे। भोपाळमध्ये मध्य प्रदेशमध्ये दरवर्षी साहित्याच्या 18 शाखांमध्ये उत्कृष्ट लेखनाला पुरस्कार प्राप्त होतो। जसे काव्य, कथा, कादंबरी, भाषा अनुवाद यातून 18 जणांची उत्कृष्ट लेखनाची निवड केली जाते। त्याच्यामध्ये आपला श्री गजानन विजय ग्रंथ हिंदी याला सन्मानित पुरस्कारित करण्यात आलं। हा पुरस्कार माजी मुख्यमंत्री बाबूलाल कौर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। सध्या शेगाव संस्थांमध्ये या ग्रंथाची 5वी आवृत्ती निघालेली आहे। संतकवी दासगणू महाराजांप्रमाणेच आरतीताईंनी हे महत्त्वाचं काम केलं, त्यामुळे हिंदी वाचिक लोकांना या ग्रंथाचा सेवेसाठी लाभ मिळाला। अशा महाराजांची संपूर्ण कृपा लाभलेल्या आरतीताईंना त्यांनी त्यांचं निरूपण करावं अशी मी त्यांना विनंती करते। जय गजानन। जय गजानन। सर्वप्रथम देवादिदेव वंदित विघ्नहर्त्या आणि बुद्धिदात्या अशा श्री गणेशाच्या चरणी भक्तिभावे वंदन।
त्यानंतर ज्ञानदेवी सरस्वतीचे चरणी वंदन, सर्व देवी देवतांना वंदन, सर्व गुरुजनांना वंदन आणि जगभरातील लक्षावधी भक्तांच्या भक्तीचा केंद्रबिंदू असलेल्या आणि करुणासिंधू असलेल्या श्री गजानन महाराजांचे चरणीही श्रद्धापूर्वक वंदन. आणि गजानन महाराजांच्या दिव्य चरित्राचा परिचय ज्यांनी आपल्या दिव्य लेखणीद्वारे भक्तांपर्यंत पोचवला त्या श्री दासगणू महाराजांच्या चरणीही भक्तिभावे वंदन. सर्व श्रोत्यांना सादर नमन. आणि ठाणे येथील श्री गजानन संस्थेच्या आयोजकांनी या निरूपण मालिकेमध्ये माझ्यासारख्या सामान्य भक्ताला निरूपण रूपी सेवा करण्याचा जो अवसर दिला, सुवर्ण संधी दिली, त्यासाठी त्यांनाही सहधन्यवाद. नमस्कार. आता निरूपण प्रारंभ करण्यापूर्वी श्री गजानन महाराजांना एक नम्र प्रार्थना, त्यांना आवाहन. गुरु गजानना यावे, निरूपण हे ऐकावे, मज द्यावी ऐसी स्फूर्ती, गाईन आपली हो कीर्ती. मज द्यावी ऐसी वाणी, तृप्त व्हावे श्रोत्यांनी. बुद्धी कुंठित न व्हावी, भाषा स्तंभित न व्हावी. अथांग प्रेम सागरा, आसन आपुले ग्रहण करा. विनती इतकी मान्य करा, विनती इतकी मान्य करा. जय गजानन, श्री गजानन. दासगणू महाराजांनी प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी परमेश्वराच्या एका अवताराला किंवा रूपाला म्हणा आवाहन केलं आहे आणि त्या प्रार्थनेने अध्यायाला सुरुवात केली आहे. तर 8व्या अध्यायाचा प्रारंभ असा, श्री गणेशाय नमः. हे वसुदेव देवकी नंदना, गोपगोपी मनरंजना, दुष्ट दानव मर्दना, श्रीहरी पाव माते. या ओवीची खुबी अशी की पहिल्या 3 पदांमध्ये श्रीहरीच्या, श्रीकृष्णाच्या आयुष्यातील 3 महत्त्वाच्या टप्प्यांमधील महत्त्वपूर्ण घटना आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. वसुदेव देवकी नंदना, श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण हा देवकीचा 8वा पुत्र, त्यामुळे कंस त्याला मारायला येणार हे निश्चित आहे. तर त्याचा जन्म होताच वसुदेव पिता त्याला वाचवून गोकुळामध्ये पोचून देण्याची व्यवस्था करायची आहे. तर त्याला एका टोपल्यामध्ये ठेवलं, बाळाला टोपलं डोक्यावरती घेतलं आणि बाहेर निघाले. बाळाची किमया, बाळाची माया अशी की लगेच पहारेकरांना गाढ झोप लागली. तुरुंगाचे दरवाजे फटाफट उघडले. वसुदेव पिता त्याला घेऊन बाहेर पडले. यमुना नदी पार करून जायचं आहे. पावसामुळे यमुना नदीचं पाणी दुथडी भरून वाहत आहे, परंतु जायचं आहे. पात्रात पाय ठेवला तर पावलागणिक पात्र खोल होत जात आहे, लाटावरती येत आहेत. परंतु जशा लाटांना बाळाचा चरणस्पर्श होतो तसा त्या लाटा ओसरतात आणि पित्याला बरोबर वाट मिळते आणि त्याला सुखरूप गोकुळामध्ये नेऊन पोचवता आलं. तर आता हा बाळ गोपगोपी मनरंजना हे जे दुसरं पद आहे, गोकुळामध्ये हा कान्हा, कृष्णा, किसना ह्या नावाने खेळतो, बागडतो, लहानचा मोठा होतो आहे. तर ह्यामध्ये गोपगोपी मनरंजन, सगळ्या गोपिकांचा प्रिय होता हा छोटा कृष्ण. भले त्या तक्रार आहे त्यांना खूप की आमचं लोणी हा चोळून घेतो काही, परंतु मनामध्ये प्रेम आहेच, कौतुक आहेच. हे सगळे ही तक्रारी जे करायच्या ते सगळे लाडीक म्हणतात तसं, की मनामधून तर खूप प्रेम आहे असं. आणि सखे, श्रीकृष्णाचे सखे होते तर त्यांनासुद्धा अभिमान वाटायचा की हा थोडासा आमच्यापेक्षा वेगळा आहे, तरी आमच्यामध्ये समरस होऊन जातो. आमच्याबरोबर वनामध्ये येतो, गुरं चारायला येतो, आमच्याबरोबर पालापाचोळ्यावरती बसतो. आणि त्यांनी याचा पराक्रम म्हणजे जसं पूतना मावशी, नंतर उखळाचा प्रसंग, केशी राक्षसाला मारलं तो प्रसंग, हे सगळं त्या सख्यांना माहिती असतात. त्यामुळे त्यांना विशेष अभिमान आपल्या सख्याचा वाटत असतो. आणि मग वृद्ध लोक आहेत त्यांचा तर जीव की प्राणच होता. आता तिसरं पद असं आहे की हा म्हणजे आता श्रीकृष्णाच्या कर्तृत्वाचा टप्पा आला. तर तिसऱ्यामध्ये दुष्ट दानव मर्दना, श्रीकृष्णाने किती राक्षसांचा संहार केला आहे
दुष्टांचा संहार केला. हे आपला मामा कंस ह्याचा वध केला, शिशुपालाचा वध केला. राक्षस तर किती, मधु नावाच्या राक्षसाला मारलं म्हणून माधव, केशी नावाच्या राक्षसाला मारलं मग केशी मर्दन, केशव, शंखचूडाला मारलं, कितीतरी राक्षसांना मारलं. त्यामुळे त्याचं नाव हे पडलं दुष्ट दानव मर्दना श्रीहरी पावमाते. असं शेवटच्या पदामध्ये श्रीहरीला म्हणतात की तू माझ्यावरती प्रसन्न हो. तर प्रसन्न होतं तर दासगणू महाराज सांगतात की तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्माधिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करणे आहे अपात्र मी. पराभक्ती, भक्तीचे 2 प्रकार, परा आणि अपरा. अपराभक्ती म्हणजे आपण मनामध्ये काही उद्दिष्ट ठेवून भगवंताला नमस्कार करतो. मग आपले भौतिक इच्छा असतात, सगळ्या कामना आपल्या भौतिक असतात. मी परीक्षेत पास झालं पाहिजे, मला पेपर चांगला गेला पाहिजे, माझी ही अडचण दूर झाली पाहिजे, आर्थिक लाभ झाला पाहिजे, एक ना अनेक. तर ही असते ही अपराभक्ती. आणि पराभक्तीमध्ये हे असं भौतिक लक्ष काहीच नाही आहे. थेट ब्रह्मज्ञान प्राप्ती, आत्मज्ञान प्राप्ती, परमात्म्याशी एकरूप होणं. सोहम, तो म्हणजे मीच आहे, मी म्हणजेच ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी, ब्रह्मा तो मी आहे तो ब्रह्मा आहे. हे अगदी एकरूप व्हायचं, अद्वैत, मी आणि ब्रह्मा एकच आहोत. ही पराभक्ती झाली. तर दासगणू महाराज म्हणतात पराभक्ती मी करू शकत नाही. नंतर ग्रंथ आहे, काही आहे, त्याच्यातून मी तुझ्या जवळ पोचू इच्छितो. तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गिरवाण भाषे भीतरी, त्यांचे सांग करू हरी, सेवंते कवण्यारीती. ते म्हटलं तुझे इतके ग्रंथ आहेत की ज्याच्यातून तुझं ज्ञान आम्हाला मिळतं, परंतु ते सगळं संस्कृत भाषेमध्ये आहेत. मी ते कसं वाचू शकतो? गिरवाणाचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद. मला संस्कृत भाषा येत नाही, त्याच्यातून मी अगदी मंदमती आहे मी, माझी बुद्धी अतिशय मंद आहे. मग ते म्हणतात कमळातील मकरंद बेडुकाला मिळे कैसा. दासगणू महाराजांचे उपमा अलंकार हे इतके सटीक बसतात, दृष्टांत, की ते म्हणतात तलावाच्या किनाऱ्यावरती चिखलामध्ये खेळत रमणाऱ्या बेडुकाला कमळाच्या आतला मकरंद कसा मिळू शकतो, तो या गोष्टीला पात्र कसा ठरू शकतो? अर्थातच नाही. अन्नदाने तुझी प्राप्ती जरी करून घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती, दारिद्र्य पदरी बांधले तू. आता मी अन्नदानाचं सुद्धा पुण्य गाठीला जोडू शकत नाही, कारण माझं धनाचा अभाव आहे. जरी करू मी तीर्थयात्रा तरी सामर्थ्य नाही गात्रा, तशातही अंधत्वाता आले आहे दृष्टीते. तीर्थयात्रा करू शकत नाही कारण गात्रांमध्ये त्राणच उरलं नाही, वयोमानाने नजर अधू झालेली आहे. ऐसा सर्व बाजूंनी मी हीन दीन चक्रपाणी, दरिद्राचे मनीच्या मनी, जाती जिरोनी मनोरथ. ते म्हणतात की आता गरीब माणसाने मनातले मांडणे मनातच करायचे आणि मनातच खायचे असतात. पुन्हा त्यांना आशा काय आहे? हे व्यावहारिकदृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी स्वानंदाच्या सागरी पोहत राहे अहोरात्र. तरीसुद्धा तू माझ्यावरती कृपा कर, मग मी अगदी स्वानंदाच्या सागराची उपमा दिली त्यांनी की इतका आनंद होईल की म्हणजे जो मोजता येणार नाही, त्याच्यामध्ये मी जन्मभर डुंबत राहीन. तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वाहून, घनाच्या पाड्या लागून दाम देण्याची गरज नसते. त्यांनी कशाशी तुलना केली? जसं मेघ 4 महिने पृथ्वीवरती जळाचा वर्षाव करतात, परंतु अपेक्षा काय ठेवतात? काही नाही. तसं परमेश्वरा तुझी कृपा आहे, निरपेक्ष अगदी. मेघांनी आणल्या मनात, तळीविहिरी भरतात, निव्वळ खडकास फुटतात, पाट पाण्याचं पांडुरंगा. ते म्हणतात मेघांनी मनात आणलं, ते इतके उदार होऊन जळाचा वर्षाव करतात की तळी विहिरी भरतात, पूर्ण तुडुंब भरून जातात आणि खडकातून सुद्धा पाण्याचे पाट व्हायला लागतात. तर अशी तुझी कृपा आहे असं दासगणू महाराज सांगतात. ऐशा त्या तव कृपेचा दासगणू अभू केला साचा, घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात. ते म्हणतात एखादा घास तरी परमेश्वरा माझ्या मुखात जाऊ दे, तुझी 1 सेकंदभराची कृपादृष्टी माझ्याकडे वळव. त्यांनी काय होईल? तेने मी तृप्त होईन, अवघ्या सुखा ते पावेन, अमृताचा लाभता कण, रोग सारे दूर होती. ते म्हणतात की मी इतका आनंदी होईन
की जणू काही मला अमृताचा कण मिळाला आहे, आणि अमृताचा कण मिळाल्यावरती रोगाचा तर थांगपत्ता राहत नाही. म्हणजे इथे तात्पर्य आहे की माझं मन समाधानाने भरलेलं असेल, त्यामुळे मला कुठलाच भव दुःख मला विचलित करणार नाही, मी अगदी संतुष्ट झालेलं असेल. तर यामध्ये इतक्या सगळ्या अडचणी सांगून परमेश्वर माझ्यावरती प्रसन्न होईल याची त्यांना कशी खात्री? ते तर मला अन्नदान जमत नाही, मला पदयात्रा जमत नाही, तर ह्याच्यातून दासगणू महाराजांच्या प्रार्थनेच्या निमित्ताने गजानन महाराजांनी आपल्यासारख्या भक्तांना शिकवण दिलेली आहे की 4 पुरुषार्थांपैकी धर्म हा तर पहिला पुरुषार्थ आहे. तर हा दृष्टिकोन ठेवायचा नाही की अजून काय आमचं वय झालं का, वय झालं की देवदेव करू, वय झालं की देवधर्म करू, जप जप करू तेव्हा अजून काय वय झालं आहे का, तर असं नसतं. धर्म हा तर पहिला पुरुषार्थ आहे, मग अर्थ, मग काम, मग मोक्ष आहे. तर धर्माच्याकडे दुर्लक्ष करून मोक्षाची अपेक्षा तर ठेवूच शकत नाही. आणि पुन्हा वय झाल्यावरती कसं काय करणार? वय झाल्यावरती गात्र शिथिल होतात ना, तुम्ही चालू फिरवू शकणार नाहीत. तुमचे नजर अजून सध्या सगळे गात्र ठिकाणावरती आहेत, सक्षम आहेत. तोपर्यंत ग्रंथ संपादित करून घ्या, ग्रंथांचं ज्ञान मिळवून घ्या. नंतर श्रवणेंद्रिय ठीक आहेत, तोपर्यंत भजन कीर्तन ऐकून घ्या. त्यानंतर जिव्हा तुमची तुमच्या मर्जीनुसार बोलू शकते आहे, हालचाल करू शकते आहे, तोपर्यंत नामजप करून घ्या, भजनं गाऊन घ्या, देवाची भक्तिगीतं गाऊन घ्या. तर हे करायचं वय आत्ताच आहे. महाराजांनी 4थ्या अध्यायात माधवाला म्हटलं ना, हेच हरीचे नामस्मरण, कान केले मागे जाणं, प्राण देहाते सोडून जाता वैद्य बोलाविषयी. म्हणजे ह्याच्यात काही अर्थ नाही आहे, तू तरुणपणामध्ये देवाचं काही स्मरण केलं नाही, काही नाही, देवधर्म केला नाही, आणि आता करून काही उपयोग नाही. म्हणजे तरुणपणी ब्रह्मचारी, म्हातारपणी करिसिनारी अशातली गत होते ती. म्हणून महाराजांनी हे भक्तांना सांगितलं आहे की देवधर्माकडे ह्या वयामध्येच वळायचं असतो. तर 12 ओव्यांमध्ये ही प्रार्थना संपली. आता ह्याच्या पुढे अध्यायाचा मूळ विषय सुरू. पहिला विषय आहे त्याच्यात 3 प्रसंग आहेत. एक खंडूपाटलाचा, तेलंगी वैदिक ब्राह्मणांचा आणि ब्रह्मगिरीच्या गर्भहरणाचा. आता पहिला प्रसंग बघूया. 7व्या अध्यायामध्ये आपल्याला समजलं की कुकादींचा स्वर्गवास झाला आणि त्यापूर्वी त्यांनी नातवाचं तोंड बघितलं होतं, त्यामुळे समाधानाने ते गेले. परंतु त्यांच्यानंतर खंडू पाटील स्वतःला एकटं समजू लागला, निराधार पोरकेपणा जाणवू लागला होता त्याला. आणि देशमुखांनी म्हणजे ह्याचा फायदा घ्यायचं ठरवलं. तर संधीच्या शोधातच होता देशमुख. कारण काय की 6व्या अध्यायात आपण बघितलं की नावास उत्सव मारुतीचा तरी जय जयकार पाटलाचा, तो म्हणशील तो शब्द त्याचा झेलणे भाग राहतेला. खंडू पाटलाचा शब्द कोणी खाली पडू देत नव्हता, आणि हीच गोष्ट देशमुखाला सहन होत नव्हती. तर त्यामुळे तो नेहमी त्याच्याविरुद्ध कागाळ्या किंवा त्या ईर्ष्या, हेवा दावा, जे काय असं असताना असूया, ते सगळं त्याच्या मनामध्ये ठसून भरलेलं असायचं पाटलाच्याबद्दल. तर मग त्यामुळे काय झालं की तो जनतेला असं याच्या विरुद्ध भडकवायचा, पाटलाच्या विरुद्ध. त्या नागरिकांमध्ये, गावकऱ्यांमध्ये आपोआपच 2 वर्ग पडले होते. एक पक्ष खंडू पाटलाचा, एक पक्ष देशमुखाचा. त्याला दुफळी हा शब्द वापरला आहे दासगणू महाराजांनी. एक फळी देशमुखाची, एक फळी पाटलाची, असं. तर असो मागे अध्यायी देशमुख पाटला ठाई, मुक्कामा ते दुफळी बाई येऊन बैसील हे ऐकले. क्षयरोग तो शरीराला व दुफळी रोग समाजाला, नेतसे यमसदनाला प्रयत्न पडतील लुळे तेथ. ते म्हणतात की क्षयरोग झाला, तर पूर्वी क्षयरोगावरती इलाज नव्हता, त्यामुळे क्षयरोग झालेला रोगी आज ना उद्या त्याचं मरण ठरलेलंच, लवकर होणार, त्याचा मृत्यू लवकर येणार. तर आता मेडिकल सायन्स बरंचसं पुढे गेलेलं आहे. आता तर 2 वर्षापूर्वी कोरोनावरती सुद्धा व्यवस्थित औषध निघालं आहे, त्यामुळे तशी भीती नाही राहिलेली. परंतु त्या काळी तशी परिस्थिती होती. तर वाद दुफळी रोग समाजाला, नेतसे यमसदनाला प्रयत्न पडतील लुळे तेथ.
दासगुरू महाराज सांगतात की तिथे प्रयत्न सगळे लुळे पडतात. म्हणजे मग समाजाची अधोगती व्हायला सुरुवात होते जर समाजात एकोपा नसला तर. दासबोधामध्ये रामदास स्वामींनी सांगितलं आहे की समाजाचं स्थैर्य, विकास, सामर्थ्य हे सगळं त्याच्या एकोप्यावर अवलंबून असतं. आणि खरंच जर घरामध्येही कलह असला तर लगेच वादवादाला प्रारंभ होतो. जी गत परिवाराची, तीच गत समाजाची, तीच गत राज्याची, तीच गत राष्ट्राची. तर असे प्रयत्न पडती लुळे तेथ. मग ह्याच्यावरती काही कोणी इलाज करू नाही शकत. हे दोघं नेते पाटील आणि देशमुख हे दुसऱ्याला नेहमी चुरस प्रतिस्पर्धा असा यांचा दृष्टिकोन असायचा. तर समजा ह्यांना काही सरकारी कामानिमित्त एक दुसऱ्याच्या समोर यायचा प्रसंग आला किंवा गावात कार्यप्रसंगाने एका ठिकाणी दोघं आले तर ह्यांची गत कशी व्हायची की एकाने इकडे पूर्व म्हटलं की तो दुसरं म्हणायचा पश्चिमच आहे, हे असं होतं. तर ह्याचं वर्णन दासगुरू महाराजांनी केलेलं आहे. शास्त्री दोन मंत्री दोन, शस्त्री दोन तंत्री दोन, एकमेकापुढे श्वान येता गुरगुर रोकडी, अशी उपमा दिलेली आहे की ह्यांचा वादच व्हायचा. एकाने एक मुद्दा मांडला की दुसऱ्याने म्हणायचं तसं नाही दुसरं. मग असं करून वादाचा विवाद व्हायचा, विवादाचा वितंडवाद व्हायचा आणि वितंडवाद बंद व्हायचं तर नाव नाही अजिबात, अशी स्थिती झाली होती शेगावमध्ये. तर आता घटित प्रसंग असा आहे की देशमुखाचा महार आणि खंडूपाटी हे एक दुसऱ्याच्या समोर काही प्रसंगाने आलेले आहेत तळ्याच्या काठावरती. असो, तळ्याच्या काठावर देशमुखाचा एक महार करू लागला चरचर या खंडूपाटलापुढे. उलटून उलटून बोलायला लागला तो. पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पांढरी, काही कामावरून खरी कुरबुर झाली उभयतात. कशावरून कुरबुर झाली? तो असे मऱ्या महार देशमुखाचा ज्याला जोर, तो बोलला उणे उत्तर खंडू पाटला कारणे. काय बोलायला लागला तो? बाचाबाचीचे कारण होते ते क्षुल्लक जाणं, कागद ठाणं लागून पाठवणं होते पाटलानं. तर तो महार ऐकत नव्हता, उलटून तो बोलायला लागला, पायरी सोडून बोलायला लागला. ते ऐकून खंडू पाटील म्हणाला की गरिबाने पायरी आपली कधी सोडू नये. उणी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्यासारख्या नकट्याचा नाही आणमनी. तू हे बोलू शकत नाही असं मला उलटून. तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना. त्याच्या ऐकून भाषणा पाटील खवळला मानसी. बाचाबाचीचे कारण क्षुल्लक होतं, अगदी कागद ठाणा लागून पाठवणं होते पाटलाला. तो टप्पा न्यावासी सांगितलं होते महारासी की तू असाच जा कोल्यासी, तहसीलीत टप्पा द्याया हा. ते ऐकून वरला महार, मी ना हा टप्पा नेणार. देशमुखाचा असेल तर तुमचा डोळा हमेशा. काही असो आज दिनी मी न जा टप्पा घेऊनी, तुझ्या हुकमा लागूनी बोंबा शिमग्याचा समजतो मी. तो म्हणाला, म्हणजे एकतर सरकारी कामाला नाही म्हटलं, अरे तुरेवरती येऊन गेलात तुझ्या हुकमा लागूनी, आणि वरून काय समजतंय की बोंबा शिमग्याच्या बोंबा समजतोय. म्हणजे होळीची बोंब, शिमग्याची बोंब जी असते आरोळी, ती नुसती बोंब ठोकायची असते, कुणी तिच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. तर तो म्हणतो तशी बोंब समजतोय मी तुझ्या हुकमा लागून. मग तो पाटील खूप खवळला. म्हणजे एकतर ते क्रोधाग्नी भडकला होता पाटलाचा, त्याच्यामध्ये हा एकामागून एक थोडं थोडं तेल टाकतच गेला. अरे तुरे बोलायला लागला, मग मी शिमग्याचा बोंब समजतो, हे असं करून तो पाटील खूप कळलं. ती त्याची पाहून कृती, त्याने हावभाव तसाच केला. ऐसे वदनी बोलला, हावभावही तैसा केला, मूठ वळून हात नेला त्याने आपल्या मुखापुढे. महाराणी तसंच अभिनय पण केला, हाताची मूठ वळली आणि तोंडापुढे की आता बोंब ठोकणारच, की तुझ्या हुकमाला मी अशी बोंब समजतो म्हणून. ती त्याची पाहून कृती खंडू पाटील कोपला चित्ती. भरीव वेळूची काठी होती पाटलाच्या हातात, मजबूत वेळूची काठी होती. झालं मग काय, त्याचं तर खूप पराकोटीला पोचला होता.
त्याच काठीचा केला प्रहार महाराजच्या हातावर, पाटील मूळचा जोरदार त्याने रागे केला प्रहार हा. जोरात प्रहार केला. त्या प्रहारे करूनी हात गेला मोडूनी, महार बेशुद्ध होऊनी पडता झाला भूमीवर. महार बोंब ठोकायला गेला. त्याला 1 सेकंदात समजलं सुद्धा नसेल की पुढच्या क्षणाला काय होणार आहे. त्याने तोंडापुढे हात नेला आणि तडाखा जोरात मारला त्याच्या हातावरती. तर तो म्हणजे बोंब मारणार होतं ते तोंडही बंद झाला आणि तो हातही तुटून पडला. त्याला समजलंच नाही की आपण बेशुद्ध पडलो आहोत. झालं. पाटलाला काय, पाटील पुढे निघून गेला दुसऱ्या महाराला शोधायला. आणि आता बघे लोक होते रस्त्यावरती. पाटलाच्या उपस्थितीमध्ये त्यांना समोर येऊन पाटलाला आवरायची हिंमत नव्हती त्यांच्यामध्ये. पाटील निघून गेल्यावरती आले महालाला बघितलं तो बेशुद्ध पडलेला आहे. मग त्यांनी त्याला उचललं आणि त्यांना वाटलं आपण देशमुखाच्याकडे नेऊन दिलं की देशमुखाची आपल्यावरती मर्जी होऊन जाईल की फार छान काम केलं तुम्ही म्हणून. तर त्याला कसंही उचललं, ओढत आणलं असेल, फटफटत आणलं असेल, कसंही आणलं आणि देशमुखाच्या समोर ठेवलं. आता इतके वर्ष पाटलाच्याबद्दल देशमुखाच्या मनामध्ये काही होतं, द्वेष, असूया, हेवादावा किंवा पाण्यात पाहणं म्हणतात तसं, पाय खेचायची संधी शोधणं, हे सगळं होतं. ते सगळं या क्षणाला वरती उफाळून यायला खूप छान संधी मिळाली देशमुखाला. देशमुख म्हणतो वा वा, छान गोष्ट झाली आपणा कोरापत काढण्यावाली. ही अनायासे संधी आली, ती उपयोगी न दवडणे. खूप आनंद झाला त्याला की ती छान संधी चालून आली आपल्या दाराशी. त्यांनी त्या महाराशी तात्काळ नेले कचेरीशी, समजावले अधिकाऱ्याशी खोटे नाटे विबुध. कुठेही 2 पक्षात वाकडे असले आहेत किंचित काट्याचेच होतं तर नाट्य ते अवलोका. पाहिलं तर बाब छोटी होती पण हा थेट कायदेशीर कारवाई करायला निघाला त्याच्यावरती. फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली साची, आज्ञा झाली अधिकाऱ्याची, पाटील पकडून आणावया. झालं. अधिकाऱ्यांनी फरमान सोडलं की उद्याला पाटलाच्या हातात कड्या, पायात बेड्या घालून त्याला हजर करा. झालं. सगळ्या गावभरात दवंडी, सगळ्यांना समजलं, बातमी पसरली. गावकऱ्यांसाठी तर ही फार मोठी ब्रेकिंग न्यूज. पाटलाच्या पदी बेड्या पडणार. कोणाला आनंद होईल, कोणाला चुटपुट वाटेल, कोणाला दुःख होईल. ही बातमी पोचली, पाटलाच्या घरापर्यंत पोचली, खंडू पाटलाच्या कानापर्यंत पोचली. खंडू पाटील विचार करू लागला. उद्याचं दृश्य डोळ्यासमोर त्याच्या आलं की पहारेकरी आलाय, दारातून मला आवाज देतोय, मोठ्याने पुकारा करतोय, माझ्या हातात पायात बेड्या घातल्या आहेत, मला रस्त्याने नेत आहेत, दुतर्फा लोक जमले आहेत, गर्दी केली आहे मला बघायला. कोणी बघून टिंगल टवाळे, त्यांना छान संधी मिळाली आहे, ते टिंगल उडवत आहेत. हे असं तो म्हणतो की इतके करुणावस्था होऊन गेली खंडू पाटलाची की हे काय. म्हणजे मी तर कधी ध्यानीमनीच त्याच्या अशी कल्पना नव्हती की असा प्रसंग त्याच्यावरती गुदरेल म्हणून. तर तो म्हणतो ज्या शेगावी मी वाघापरी वागत होतो आजोरी, तेथे का श्रीहरी प्रसंग आणला बेडीचा. देवा, हे असं काय, मी वाघासारखा रस्त्यावरून फिरत होतो, माझ्या शब्दाला कोणी डावलत नव्हतं आणि आता माझ्या पायात बेडी पडणार. अब्रुदारास अपमान वाटे मरणाहून मरण, बंधू गेले घाबरून, काही विचार सुचेना, सगळ्यात चिंतेत पडले. खंडू हताश होऊन बसला. तो एक विचार सुचला त्याला, श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावे. त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन करणारं कोणी आन राहिला या वराडी. अरे, गजानन महाराजांना सांगावं, ते तिथून बरोबर आपल्याला आधार मिळेल त्यांचा, आपण या संकटातून ते आपली सुटका करतील. त्याला इतकी खात्री का वाटली. एक तर महाराजांवरती श्रद्धा होती आणि दुसरं म्हणजे नुकताच छान अनुभव आला होता त्याला. त्याच्या काकांनी, कुकाजींनी काय सांगितलं होतं की तू रोज त्यांच्या दर्शनाला जातो, 7व्या अध्यायातला प्रसंग, तू त्यांना सांगत का नाही की मला मूलबाळ नाही आहे म्हणून, तर माझ्यावरती कृपा करावी महाराज. तर आज विनंती करीत त्यांना स्वामी समर्थ गजानना म्हणावे त्या करून करुणा पोर एखादे द्या मज. तो खरा साधू असला सत्य पुरती तुझे मनोरथ, आणि माझाही अवघा आहे तर तरी जाईल त्या योगे. 7व्या अध्यायात त्यांनी सांगितलं होतं की अरे तुझा त्यांना विनंती कर, तो खरा साधू असला सत्य
आता साधू खराच होता. मग मनोरथ पूर्ण झाले होते, खंडूला पुत्रप्राप्ती झाली होती आणि कुकाजींच्या मनासारखं झालं होतं सगळं. हा विचार, ही आठवण आली खंडू पटलाला आणि मग त्याची आशा पल्लवित झाली. रात्री चला महाराजांकडे, कारण सकाळी तर बेडा पडणार होतं ना, त्यामुळे जी हालचाल करायची त्वरित हातपाय हलवणं भाग होतं. येताच केला नमस्कार, शिर ठेवले पायावर. महाराजाला कठीण फार प्रसंग होतो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळापाशी ताडिले सत्य करातील काठीने. त्याचा परिणाम ऐसा झाला, काटाचा नायटा केला देशमुख मंडळींनी भला माझे हित करण्यास. आता तो म्हणतो की देशमुखांनी तेवढा राईचा पर्वत केला पहा, की लगेच आता उद्यातील राजदूत तो मला इथून नेण्यापर्यंत बेडी ठोकून पाहत ऐसे ऐकले. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथे चिरा, हिग्या तलवार देतो करा वेळ करू नका हो. अब्रुदारा कारण बेइज्जत हेच स्मरण, त्यातून अब्रुदारा कारण तो म्हणतो की बेइज्जत म्हणजे हे किती मरणे, त्यातून माझा अपराध अगदी छोटा आहे. त्या अपराध रूपी खड्याचा हा डोंगर झाला असाचा. अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्थ एकाळी. समर्थ थोडंसं माझा काही विचार करतो मी इथे इतका इज्जतदार व्यक्ती होतो, वजनदार व्यक्ती होतो, आणि आज माझ्यावरती किती म्हणजे धिंडोडे निघायची वेळ आली माझ्या अब्रूचे, तर त्याचा काही विचार करा तुम्ही. मग पुढे तो सांगतो, आता अगदी रडकुंडीला आलेला आहे. जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ठ भक्षणाला होता अर्जुन तयार झाला, केवळ आपल्या अब्रूस्तव. तेथे भगवंताने भली अब्रू त्याची रक्षण केली, प्रभूने वस्त्रे नेसवली द्रौपदीला सभेत. तर ती आठवण करून देतो की मागे महाभारतात हा प्रसंग झाला होता. तेवी मम अब्रूई पांचाळी देशमुख कौरवांनी आणली, नग्न करण्यासाठी भली तिचे करा हो रक्षण. तर तिचं रक्षण करा. तो म्हणतो की माझी अब्रू म्हणजे जसे पांचाळीसारखी वेळ आलेली आहे माझ्या अब्रूवरती. आता इथे जरा 1 मिनटापुरतं थोडं विषयांतर करते की जयद्रथाचा वध करण्याआधी अर्जुनाने प्रतिज्ञा केली होती अग्निप्रवेशाची. ही सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळेच जाणतो. परंतु काही लोकांनाच हे माहिती आहे की अर्जुनाच्या 2 प्रतिज्ञा होत्या. ही प्रतिज्ञा तर भयंकरच होती की जळत्या चितेमध्ये रणांगणातच मी उडी घेईन म्हणून. ही तर भयंकर होतीच, ते कमी साहसाचं काम नव्हतं ते. परंतु दुसरी त्याहूनही अत्यंत भयंकर होती की तिच्यापेक्षा दुसरी भयंकर गोष्ट असूच शकत नाही, अशी ती भयंकर प्रतिज्ञा होती. आणि ह्या प्रतिज्ञेचा उल्लेख म्हणजे या दोन्ही प्रतिज्ञांचा उल्लेख व्यास ऋषींच्या संस्कृत महाभारतमच्या द्रोण पर्वामध्ये 73व्या अध्यायात पुन्हा प्रतिज्ञा पर्व म्हणून एक उपपर्व आहे. त्या प्रतिज्ञा पर्वात या दोन्ही प्रतिज्ञांचा स्पष्ट उल्लेख आहे. तर ही पहिली प्रतिज्ञा अशी होती की अर्जुनाने त्रिलोकामधली सगळी जी पापं आहेत त्या सगळ्या पापांचा पाढा वाचला. हे पाप म्हणजे दुसऱ्याचं धन लुबाडणं, दुसऱ्याची फसवणूक करणं, विश्वासघात करणं, नंतर गुरुबद्दल अपशब्द बोलणं, गुरुपत्नी कामन करणं, मातापित्याबद्दल अपशब्द बोलणं, मातापित्याची हत्या करणं, गुरुची हत्या करणं, एक ना एक किती जलाशय प्रदूषित करणं, गोहत्या, कितीतरी पापं त्याने बोलून दाखवली. आणि शिवाय ही पापं आणि मी जी बोललेलो नाही आहे, ज्यांचा मी उच्चार केलेला नाही, तीही पापं, इतकी सगळी पापं करणारा पातकी जो आहे त्याची मृत्यू पश्चात जी दुर्गती होईल ती दुर्गती माझी हो, जर मी उद्या सूर्यास्तापूर्वी उद्याच्या युद्धामध्ये जयद्रथाचा वध केला नाही तर. ही ती भयंकर प्रतिज्ञा होती. त्याच्यामध्ये शेवटी तो असं सांगतो की ब्राह्मणस्य प्रतिश्रुत्य योवई लोभात ददातीन, म्हणजे यज्ञयागामध्ये ब्राह्मणाची दक्षिणा जो लोभाच्या पायी देत नाही, नाकबूल होऊन जातो, तर तेषां गतिम गमिष्यामी स्वना हन्याम जयद्रथन. उद्या मी जर जयद्रथाला मारलं नाही तर इतकी सगळी पापं करणाऱ्यांची दुर्गती ती माझी दुर्गती होईल.
आता ही केवढी भयंकर प्रतिज्ञा. खरं तर युद्धाच्या प्रारंभी भगवंतानी अर्जुनाला काय सांगितलं होतं की अरे तू अन्यायाच्या विरुद्ध लढतो आहेस, त्यामुळे तुझं लढणं न्याय्य आहे आणि तू जर युद्धात मारला गेलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल आणि तू जिंकलास तर पृथ्वीचं राज्य उपभोगशील तू, साम्राज्य एवढं. पण ते पुत्रवधाच्या शोकामध्ये संतप्त झालेल्या अर्जुनाला न त्या स्वर्गाच्या सुखाची लालसा राहिली, न पृथ्वीचं सुख उपभोगायची लालसा राहिली. तो म्हणतो सगळ्यात त्या नरकामध्ये जाऊन खितपत पडेन मी जर त्याला मारलं नाही तर जयद्रथाला. तर मग तो म्हणतो इमामच्या परांभूया प्रतिज्ञा मी निबोधता. आता तुम्ही माझी दुसरी प्रतिज्ञा ऐका. आणि मग ही प्रतिज्ञा, यद्यस्मिन् हते पापे सूर्योस्तमुपयास्यति. जर मी त्याला पाप्याला म्हणजे जयद्रथाला नाही मारलं आणि सूर्यास्त झाला तर इहैव संप्रवेष्टहम, इथेच मी युद्धभूमीमध्ये ज्वलितम जातवेदसम, जळत्या चितेमध्ये अग्नीत उडी टाकून आत्मदहन करीन. ही त्याची दुसरी प्रतिज्ञा जी बहुश्रुत आहे. आणि पहिली प्रतिज्ञा ती इतकी भयंकर, ती प्रतिज्ञा पहिली असतो. विषयानंतर संपलं. तर ते खंडूला ती आशा आहे की मी भगवंताचं स्मरण करून दिलं आता महाराजांना की त्यांनी कशी मदत केली अर्जुनाला तशी आपण माझी सुटका करावी म्हणून. आणि असं म्हणून खंडू पाटील खूप रडायला लागला. म्हणजे त्याचं कसं झालं की एखादा मुलगा आहे त्याने खेळण्यामध्ये अधिकपणा केला, काहीतरी कुणाला तरी मारलं विनाकारण, म्हणजे आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा जास्ती असं काही झालं तर मग त्याला समजतं की आता आपली काही धडगत नाही आहे. तो चुपचाप येतो घरात आणि आपल्या आईला बिलगून तिथे उभा राहतो, आई मी त्याला ना मारलं, आता ते मला मारायला येतील. तर त्याला आपल्या आईपाशी पोचल्यावर जरा सुरक्षित वाटलं की इथे मला कोणी काही माझं बिघडवू शकणार नाही. तसं खंडू पाटलांनी महाराजांपाशी येऊन मन मोकळं केलं, प्रांजळपणे लहान त्या मुलासारखं सांगून दिलं की मी मारलं त्याला तळापाशी सरकारी कामानिमित्त. तर मग रडायला लागला. मग महाराजांनी त्याला जवळ घेतलं, त्याचं सांत्वन करू लागलं. अरे कामकर्त्या पुरुषाप्रता अशी संकटे येतात वरच्यावरी जाणं सध्या, त्याची चिंता वाहू नकोस. अरे गृहस्थ आहात तुम्ही तर प्रपंचामध्ये असे प्रसंग येतातच, संकट येतातच, विपरीत परिस्थिती येतेच. तर असं अवसान गळून बसायचं नसतं, तोंड द्यायचं असतं त्याला समर्थपणे. तर स्वार्थदृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता, खऱ्या नीतीची ती वार्ता असूनही त्या कळत नसे. महाराज सांगतात की जेव्हा स्वार्थ आपल्या मनाचा ताबा घेतो ना तेव्हा इष्ट अनिष्ट सत्य असत्य काही त्या माणसाला समजत नाही, फक्त त्याला आपला स्वार्थच दिसत असतो. तुम्ही पाटील देशमुख दोघेजण एकाच जातीचे असून एकमेकांचं नुकसान स्वार्थ करू पाहता. मागे कौरव पांडव तर स्वार्थाला विपट सत्य. परी पांडवांचा पक्ष तेथे न्याय खरा होता की, म्हणून पांडवाकारणे सहाय्य केले भगवंताने, सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा घेऊ नको तिळभर, बेडीनं तुझी पडणारा किती जरी केलं जोर. देशमुखाने आपला महाराजांनी त्याला आश्वस्त केलं की जा तुला काही होणार नाही, जरी देशमुखांनी किती जोर लावला ते. तर कारण काय की त्याने केवळ ईर्षेपोटी तक्रार केली होती, त्याच्यात तितकंसं तथ्य नव्हतं. तर म्हणून तेच अखेर झाले. पाटील निर्दोषी म्हणून सुटले, जे का संतमुख वाटे आले ते न खोटे होई कधी. ते संतांनी जे म्हटलं ते खोटं कसं राहील. महाराजांनी आतापर्यंत काय काय सांगितलं. चंदूला म्हटलं तुझ्या घरचे ते शिळे कानवले घेऊन येत, ते शिळे कानवले निघाले त्याच्या घरी बरोबर. हरिपाटलाच्या हाता यश येईल निसंशय, तर हरिपाटलाला आलं यश. दंड माफ होईल तर दंड माफ झाला. भास्कराला म्हटलं की अरे जास्तीत आणून धरतोस तू, त्याच्यापुढे मग पश्चातापाची वेळ येईल. तर शेवटी तसंच झालं, भास्कराला दंड भरावा लागला. टिळकांना म्हटलं की काढण्या दोन्ही दंडा प्रतात ते पडल्या. गीतारसाची त्याच्याकडून काहीतरी चांगली निर्मिती होईल असं टिळकांनी महाराजांनी म्हटलं होतं, तर तसं बरोबर झालं. तर असं असतं की संतांचं मुखवाटे जे आलं ते कधी खोटं होत नाही. तर खंडू निर्दोष म्हणून सुटला. मग आता इथे प्रश्न एक उपस्थित होणं साहजिक आहे की मग महाराजांनी ही वेळ आल्यावरती खंडू पाटीलला म्हटलं की तू घेऊ नकोस म्हणून, तर ती वेळ तरी का बरं आली. तिथल्या तिथे प्रकरण का नाही निपटलं ते. तर त्याचं कारण असं की खंडू पाटलाला खूप त्याचा अहंकार दुखावला गेला होता.
जेव्हा महाराणी अरे तुरे केलं काम ऐकत नाही सांगितलं, तेव्हा खंडू पाटलाचा अहंकार दुखावला होता. तो अहंकार खूप जास्ती तो आपण म्हणतो ना गांजला, तसा झाला होता. देशमुखाचा त्याच्या मनात असलेला तिरस्कार, देशमुखाच्या मनात पाटलाच्या बद्दल असलेला तिरस्कार आणि खंडू पाटलाचा अहंकार, ह्या दोन्ही गोष्टी अगदी पराकोटीला पोचल्या होत्या. त्याच्यामुळे ही संघर्षाचा हा प्रसंग उद्भवला होता. आपण आयुष्यात कुठल्याही गोष्टीला वाजवीपेक्षा जास्ती महत्त्व देतो, तेव्हा भविष्यामध्ये तीच गोष्ट आपल्या भयंकर दुःखाला कारणीभूत होत असते. तर ह्या दोघांच्या बाबतीत हेच झालं. मग तो अहंकार आता त्यांनी इतक्या द्वेषात येऊन मारलं की तो महार बेशुद्ध पडला, एवढ्यावरती निभावलं, नाही तर काही पण होऊ शकत होतं. तर असं व्हायला नको होतं, म्हणून तर तो जो मनस्ताप रात्रभर झाला तो त्या अहंकाराचं फळ. अहंकार हे क्रियमाण, त्याला मारलं हे क्रियमाण आणि त्याचं हे फळ म्हणून रात्रभराचा मनस्ताप. महाराजांनी भास्कराला म्हटलं होतं ना, संचित प्रारब्ध क्रियमाण हे भोगल्या वाचून बद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नसे. म्हणून भास्करांनी जर बाळभाऊला मार खाऊ घातला होता महाराजांच्या हातून, तसं मग महाराजांनी तो हिशोब ते क्रियमाण नष्ट करायला, कारण ते त्याच्या मोक्ष मार्गाच्या मध्ये येत होतं भास्कराच्या. म्हणून मग ते भास्कराला मारलं महाराजांनी 2-3 दिवस आधी समाधीच्या पूर्वी. ते क्रियमाण बॅलन्स शीट बरोबर झालं. तसं खंडू पाटलाचं तो अहंकार, ते त्याला दुखापत करणं, हे सगळं तर रात्रभराचा मनस्ताप, हे क्रियमाण, हे त्याचं फळ, दोन्ही हिशोब बरोबर झाले. आणि ह्याच्या पुढे ते क्रियमाण कोणाला भोगावं लागत आहे? मऱ्या महाराला. सरकारी कामं तर करायचं होतं, ते नाही, उलटून बोलला, तर मग शेवटी त्याचं तत्क्षणीच भोग सुरू झाला. तेव्हा खाली पडला, कोणी त्याला विचारलं सुद्धा नाही. याने उचललं तिथे नेलं, त्याने उचललं तिथे नेलं, त्याने उचललं तिथे नेलं, हे असं झालं. विचारपूस नाही की कार्य बरं वाटतं का नाही, काही सुखाचा शब्द नाही, काही नाही, फरफटच झाली. आणि आता प्रश्न उरला देशमुखाचा. त्या देशमुखाची छितू झाली ना गावभरामध्ये. चालला होता मोठा पाटलावरती खटला भरायला. काय झालं? चांगलं नाक कापलं गेलं. म्हणजे तो कलंक त्याला लागला, तो लागला. तर असं हे म्हणून महाराजांनी त्याचं दुःख ह्या स्टेजवरती आल्यावरती थांबवलं. आणि शिवाय अजून एक पतंजलीचं 16वं सूत्र आहे, हेयम दुःखम अनागतम. हेय म्हणजे कमी महत्त्वाचं, ज्याची तीव्रता कमी करता येते असं दुःख. अनागत म्हणजे अजून जे आलेलं नाही आहे, पुढे येऊ पाहत आहे ते, परंतु आलेलं नाही आहे. म्हणजे खंडू पाटलाला उद्याच्या दिवसाचं खूप दुःख आहे. उद्या काय होणार? माझ्या नावाचा पुकारा करणार, बेडा ठोकणार, रथाने घेऊन जाणार, माझी धिंडत निघेल, लोक काय म्हणतात, हे सगळं हे त्याला सकाळी भोगायचं आहे. हे दुःख तो रात्री महाराजांना सांगतो आहे आणि हे दुःख सकाळी भोगायचं आहे. म्हणजे हे अजून अनागत आहे. तर अनागत दुःखावरती मध्ये थोडासा काळ मिळालेला असतो, त्यामध्ये आपण प्रयत्न करू शकतो. एक तर ते समूळ नष्ट करायचं, त्याच्यावरती इलाज शोधू शकतो, काही करू शकतो. म्हणून हेयम दुःखम अनागतम या न्यायाने महाराजांनी खंडूचं येऊ पाहणारं दुःख नाहीसं केलं. असा हा दुसरा प्रसंग, पहिला प्रसंग झाला. आता आपण दुसऱ्या प्रसंगाकडे वळूया. तो आहे तेलंगी ब्राह्मणांचा. मग खंडू पाटील खूप म्हणजे एवढ्या मोठ्या टेन्शनमधून बाहेर पडल्यावरती मनाला त्यांचा बराचसा आल्हाद असं वाटत होतं. तर महाराजांना म्हणाले, थोडे दिवस चला घरी. मंदिरातून घेऊन गेला आपल्या घरी. महाराज गेले त्याच्या आग्रहाखातर. मग तिथे हा दुसरा प्रसंग घडलेला आहे. आस्था पाटील सदनात श्री गजानन स्वामी समर्थ 10-5. आस्था पाटील सदनात श्री गजानन स्वामी समर्थ ते 10-5 तेलंगी ब्राह्मण आले. तेलंगी विद्वान असती, कर्मठ वेदावरी प्रीती, परी धनाचा लोभ चित्ती, राही ज्यांच्या विशेष. धनाची लालसा खूप होती त्यांच्या मनामध्ये. ते काही मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाणं, ते पांघरून घेऊन समर्थ होते निजलेले. त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र. जटेचे ते स्वरासहित अति उच्च स्वराने. महाराज झोपलेले आहेत, तर ते हे विद्वान होतेच, वेदाचं अध्ययन झालेलं होतं त्यांचं. तर त्यांनी विचार केला की आपण इथे वेदमंत्र जरा मोठ्याने म्हणू, महाराज प्रसन्न होतील की खरंच आपला खूप अभ्यास झालेला आहे म्हणून. आणि शिवाय त्यांनी हे जाणलं होतं की महाराज
खंडूपाटलाकडे मुक्कामी आहेत. म्हणजे खंडू पाटील तर गर्भ श्रीमंत आहे. म्हणजे महाराज प्रसन्न होतील, खंडू पाटलाला सांगतील की यांना भरपूर दक्षिणा देऊन ह्यांची रवानगी कर. म्हणून त्याला ते तर मोठमोठ्याने मंत्र म्हणायला लागले. परंतु झालं काय की मंत्र म्हणण्यात चूक झाली, तिनं त्यांनी दुरुस्त केली. म्हणून आसनी उठून बसली समर्थांची स्वारी पहा. महाराज झोपलेले होते, पण योगाची निद्रा सर्वसामान्य निद्रा नसते. ती निद्रा आणि जागृती या दोघांच्या मधली चेतनेची अवस्था असते. तर महाराज सगळं ऐकत होतेच. आणि महाराज ब्रह्मांडाधीश होते. सगळ्या ब्रह्मांडात काय चाललेलं आहे त्यांना माहिती असतं, किंबहुना त्यांच्या मर्जीनेच सगळं घडत असतं. तर त्या श्लोकाची काय गोष्ट आहे, ऋचांची काय गोष्ट आहे. तर महाराज उठून बसले आणि ऐसे म्हटले ब्राह्मणाला, तुम्ही कशासाठी वैदिक झाला? हिनत्व वेदविद्येला आणू नका रे निरर्थक. हीनविद्या पोटाची मोक्षदात्री आहे सची, वा डोईस बांधल्या शालीची किंमत काही राखावं. महाराज म्हणतात की अरे ही पोटभरू विद्या नाही आहे, ही मोक्षाची विद्या आहे. हीनविद्या पोटाची मोक्षदात्री आहे ती साची, वा डोईस बांधल्या शालीची किंमत काही राखावं. आता डोईस बांधलेल्या शालीची किंमत काही राखावं हे सांगते. हे पूर्ण ओवीच महत्त्वाची आहे. कशी की हीनविद्या पोटाची मोक्षदात्री आहे सची. विष्णू पुराणामध्ये श्लोक आहे, तत्कर्म यन्न बंधाय सा विद्या या विमुक्तये. म्हणजे सा विद्या विमुक्त. आपण कॉलेजमध्ये शाळांमध्ये हे सुभाषित भिंतीवरती लिहिलेलं असतं, हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी वाचलेलं आहे. तर सा विद्या विमुक्त म्हणजे ती विद्या खरी जी मोक्षप्रद नेते. आणि तत्कर्म यांना बंधाय ते खरं कर्म आहे जे कर्त्याला बंधनात अडकवत नाही. तत्कर्म यन्न बंधाय सा विद्या विमुक्तये आयासाया परम कर्म विद्याज्ञा शिल्प नैपुण्यम. आयासाया अपरम कर्म, दुसरं कर्म. अपर म्हणजे दुसरं कर्म हे निव्वळ परिश्रमाचं काम आहे. आयास म्हणजे परिश्रम. ही अनायासे संधी आली ती उपयोगी न दवडणे. अनायासे म्हणजे आयास न करता, प्रयत्न न करता ती संधी चालून आली. हे आयासाय अपरम कर्म. दुसरं कर्म म्हणजे काय, निव्वळ परिश्रम असतात. विद्या अन्या, विद्यान्या म्हणजे अन्य विद्या. शिल्प नैपुण्य, दुसरी विद्या जी आहे ती, अर्थात तीही विद्या आहे, तेही नैपुण्यच आहे, परंतु ती मोक्षदात्री नाही आहे. आणि दुसरं कर्म आहे तेही कर्म आहे. म्हणजे आता उपजीविका कशी करणार, माणसाने कर्म करायचं नाही म्हटलं तर उपजीविका शक्यच नाही. म्हणून तेही कर्म आहे, परंतु ते मोक्षपदाकडे नेणारं नाही आहे, हा त्याचा अर्थ. आणि पुन्हा डोईस बांधल्या शालीची किंमत काही राखावं, फार मोठा अर्थ आहे याच्यामध्ये. डोईस बांधलेल्या शालीची. पूर्वी, आताही काही ठिकाणी किंबहुना बऱ्याच ठिकाणी हा रिवाज आहे की डोक्यावरती टोपी, फेटा, पगडी, काहीतरी वस्त्र असतंच. काही नाही तर शाल, काही नाही तर पंचा गुंडाळलेला असतो, काहीतरी असं असतं, ही पद्धत आहे. आणि ते जे असं डोक्यावरती फेटा, पगडी हे त्या घालणाऱ्या व्यक्तीचं प्रतिष्ठेचं चिन्ह असतं, सन्मानाचं चिन्ह असतं, प्रतीक असतं, अभिमानाचं प्रतीक असतं ते. तर त्याला कोणी त्याची निंदा केलेलं, अवहेलना केलेलं कोणा व्यक्तीला ते सहन नाही होत. म्हणजे हिंदीमध्ये एक म्हणा ना की उसकी पगडी उछाल रहे ते सब, म्हणजे सगळे त्याची टिंगलटवाळी करत होते, हा तो अर्थ आहे. आणि आता ही मागचीच गोष्ट कशाला, आत्ता सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला तेव्हा 500 वर्षांपूर्वी मोगलांचा प्रतिकार अयोध्येच्या आजूबाजूच्या सूर्यवंशी क्षत्रियांनीही खूप नेटाने केला होता. परंतु इतकं 1,00,000-1.5 लाखाचं ते मोगल सैन्य, त्याच्यापुढे ह्यांचा काय टिकावं लागणार. तर हे अर्थातच हारू लागले. तसे हे जे अयोध्येच्या आजूबाजूच्या जवळजवळ 100-105 गावांच्या सूर्यवंशी क्षत्रियांनी लढताना ही शपथ घेतली होती, जन्मभूमी उद्धार होय तादीन बडी भाग. या रामजन्मभूमीचा उद्धार होईल ना, तो दिवस आमच्या आयुष्यात खूप भाग्याचा असेल. छाता पग पनही नाही ना पनही पाग, म्हणजे छत्री घेणार नाही, पगडी घालणार नाही, आणि पायताण ना पनही पाग म्हणजे पायात काही वाहणा घालणार नाही. तर त्यांनी ही अशी शपथ घेतली होती. ती शपथ 500 वर्षांनंतर आता त्यांच्या वंशजांनी
सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यावरती डोक्याला पगडी बांधायला सुरुवात केली. हे त्या डोई बांधल्या शालीची किंमत असते. महाराजांनी हे सांगितलं त्यांना की त्याची काही किंमत राखावं. आणि त्यानंतर हे सूर्यवंशी क्षत्रिय लोक सार्वजनिक सभा भरवून सार्वजनिक सभांमधून मग फेट्याचं वाटप करू लागले, लोकांमध्ये वाटायला लागले. इतका तो आनंदाचा प्रसंग होता. 500 वर्षापर्यंत पगडी घातली नाही, त्यांच्या वंशजांनी त्यांचा शब्द पाळला. तर हा त्याचा अर्थ असो. ब्राह्मण इतके खजीर झाले की म्हणजे आता पुढे महाराज अजून काय सांगतात, मी म्हणतो ऐसे म्हणा खरे स्वर मनी आणा, उगीच भोळा भाविकांना सोंग आणून नाडू नका. जीरच्या ब्राह्मणांनी म्हणण्यास सुरू केली आणि तो अध्याय समर्थांनी घडघड म्हणून दाखवला. समर्थांनी फटाफट तो अध्याय म्हणून दाखवला. चूक न कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य, वाटे वशिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे. तेलंगी ते ऐकून चकित झाले एकदम की महाराज किती स्पष्ट उच्चारण करतायत. म्हणजे असं वाटतं की महर्षी वसिष्ठच आपल्यासमोर येऊन आपल्याला वेद ऐकवत आहेत. तर वसिष्ठांचा का बरं, वसिष्ठांची आठवण त्यांना कशासाठी आली. वसिष्ठ हे सप्तर्षींपैकी एक. ब्रह्मदेवानी सृष्टीची रचना केली. ब्रह्मदेवानी 7 मानसपुत्र रचले सृष्टीचा कारभार व्यवस्थित रूपाने चालावा म्हणून. आणि मग त्या 7 मानसपुत्र म्हणजे सप्तर्षी. तर ह्या सप्तर्षींना मग ब्रह्मदेवाच्या कृपेने वेदांचं आकलन झालं. त्या 7 ऋषींपैकी वसिष्ठ हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. यांनी बरंचसं लिखाण ऋग्वेदाच्या 7व्या मंडलातल्या जे लेखक आहेत त्यातले महत्त्वपूर्ण भाग यांचा आहे, वसिष्ठांचा आहे. मग योग वसिष्ठ, वसिष्ठ संहिता वगैरे अनेक ग्रंथांची रचना केली. रामाचे दशरथाचे कुलगुरू वसिष्ठ ऋषीच होते. तर सप्तऋषींचा असा एक श्लोक आहे, आता तोही आठवला तो सांगते. कश्यपोत्तिर्भरद्वाजो विश्वामित्रोत गौतमः जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषस्मृतः दहन्तु सर्वं पापं गृह्णवन् वर्ग्यं नमो नमः. यांचं स्मरण करून रोज श्लोक म्हटला की पापांचं दहन होतं असतो. तर हे वसिष्ठ ऋषी म्हणून त्यांना आठवले की जणू काही वसिष्ठ ऋषीच आपल्यासमोर म्हणून वेदमंत्र म्हणत आहेत. आणि विप्र म्हणते आपल्या मनी हा पिसा कशाचा महाज्ञानी, 4 वेद याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष. मग त्यांना वाटतं की हे ब्राह्मण आहेत, हे परमहंस आहेत, विधाता आहेत. एक म्हणजे ते इतकी खालची मान वरती घालून बोलायची तर त्यांची हिंमतच होत नव्हती. म्हणजे आपल्याला सूर्याकडे बघितल्यावरती आपल्या बाह्यचक्षु दिपतात, काही उमजत नाही. आपल्या डोळ्यासमोर अंधार असतो, काही उमजत नाही. मनुष्य नुसतं चाच पडतो थोडा वेळ. तर तसं या ज्ञानसूर्याला त्याच्या तोंडून वेदमंत्र ऐकताना ह्या ब्राह्मणांना त्यांचे अंतश्चक्षु, त्यांची बुद्धी ही दिपून गेली. त्यांना काही बोलणं सुचेना, खालची मान वरती करायची तर हिंमतच होईना त्यांची. मग आता पुन्हा मनात विचार करायला लागले ते हे नक्की वामदेवच. हे वामदेवाच्यापेक्षा दुसरी उपमा महाराजांना देण्यासाठी काहीच नाही. मग आता वामदेवाची उपमा का? कारण असं की वामदेव हे जन्मत्रयी तत्ववेत्ता होते. जन्मत्रय 3 जन्मांचं त्यांना ज्ञान होतं. 3 जन्मांचं सार ते जाणत होते, तत्ववेत्ता. तर कसं आधीच्या 2 जन्मांचं ज्ञान होतं आणि मातेच्या गर्भात असताना जो जन्म आता घेणार त्याही जन्माचं ज्ञान त्यांना झालेलं होतं. म्हणून ते वेदवेत्ता होते. आणि त्यांना मातेच्या योनीतून जन्म घ्यायचा नव्हता म्हणून त्यांनी, कारण त्यात बालकाला पण त्रास, मातेला पण कष्ट खूप, म्हणून त्यांनी छोट्याशा शेणपक्षाचं रूप घेतलं आणि मातेचं उदर फाडून बाहेर आले की जेणेकरून मातेलाही कमीत कमी आणि आपल्यालाही कमीत कमी त्रास. असे ते अयोनी जन्मा होते. महाराजही तसेच. महाराजही वेदवेत्ते आणि वामदेव पण वेदवेत्ते. म्हणून वामदेवाची उपमा त्यांना वाटलं की नक्की हीच उपमा सर्वश्रेष्ठ आहे महाराजांसाठी म्हणून. तर मग नंतर ते ओशाळ्यासारखे होऊन गेले अगदी. पण मग महाराजांनी त्यांना खंडूपाटलाला सांगून 1-1 रुपया दक्षिणा भरघोस, तेव्हाची 1-1 रुपया म्हणजे भरघोस दक्षिणा, कारण ते युग होतं कवडी दमडी हे असं युग होतं. सगळं मुसलमानी नाणी होते. ते 1 रुपया म्हणजे फार मोठी रक्कम झाली त्यांच्यासाठी. मग ब्राह्मण संतुष्ट झाले, अन्य गावात निघून गेले. महाराजही कंटाळले उपाधीला गावचं.
संतुष्ट होऊन ते आपल्या आपल्या गंतव्याला निघून गेले गोसावी. आता मग महाराजांना हे खऱ्या संताला ही उपाधी मानणारा तर पण महाराज हे असं ही गोष्टीचं त्यांना म्हणजे वीट असतो, त्यांना ह्या गोष्टी आवडत नाहीत. मग तसं बंकटलालाच्या घरून महाराज मंदिरात आले होते ना, की प्रापंचिकाचं घर हे साधू संतांच्या राहण्यासाठी वास्तव्यासाठी ठीक नसतं, म्हणून मग महाराज तिथून पण निघाले. खंडूच्या आग्रहाखातर थोडं थांबले तिथे आणि मग निघाले ते गावाच्या बाहेर माळा होता कृष्णाजी पाटलाचा. ते जरा वस्तीपासून दूर होतं, त्यामुळे तिथे शांतता वाटत होती. तर महाराज तिथे गेले. थोडंसं वस्तीपासून दूर रेल्वे लाईनच्या पलीकडे उत्तर दिशेला असं होतं. तिथे गेले आणि कृष्णाजी पाटलांना मोठा आनंद झाला की महाराज आपल्या इथे आले म्हणून. हा म्हणजे खंडूजीचा सगळ्यात छोटा भाऊ. तर त्यांनी लगेच महाराजांच्या राहण्याची व्यवस्था करून दिली. पत्रे आणले, ठोकळे, सावलीची व्यवस्था केली, पलंग आणला, महाराजांना उठा बसायला निजायला व्यवस्था झाली. भास्कर पाटील, तुकाराम तिथे राहिले महाराजांची सेवा करायला. असे तिथले दिवस सुरू झाले. मग त्या मळ्यामध्ये एकदा काही गोसावी आले. गोसावी म्हणजे गोस्वामी ह्या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे. गोस्वामी म्हणजे गो म्हणजे एक तर इंद्रिय, गो म्हणजे गाय. तर गाय हा म्हणजे गाईचा पालक तो गोसावी आणि इंद्रियांवरती ताबा ठेवणारा तो गोस्वामी. तर पूर्वीचे गोसावी खरोखर असे जितेंद्रिय असायचे, विद्वान असायचे, त्यांचा वेदाचा अभ्यास असायचा. ते औषधोपचार करायचे, पौरोहित्य करायचे, भविष्यकथन करायचे, त्यामुळे त्यांना समाजामध्ये खूप मानाचं स्थान असायचं. शिवाय वैदिक धर्माचे प्रचार करायचे ते. असे गोसाव्यांचे 10 प्रकार होते. त्यातले काही आपल्या ऐकण्यात आहेत. भारती, गिरी, पुरी, सरस्वती हे काही ठळक ते आपल्याला माहिती आहेत. तर पुढे काय झालं की मग काही गोसाव्यांनी प्रपंच सुरू करून दिला, गृहस्थ धर्म सुरू करून दिला काही गोसाव्यांनी. तर त्यांची आडनावं पुढे त्यांनी तीच चालू ठेवली. पुरी, गिरी ही आडनावं आपण आजसुद्धा ऐकतो. तर आणि काहींनी ते मूळचे गोसावी ते सगळे ते गुण संपले. ह्यांनी फक्त तो बाहेरचा पोशाख तो ठेवला. भगवे वस्त्र, भस्म, जटा, रुद्राक्ष हे ठेवलं आणि अंतरंग मात्र या गोसाव्यांचं पार बदलून गेलं. ह्यांना नुसते भोग लालसा हेच त्यांच्या मनामध्ये असायचं. कुठे काय पक्वाने खायला मिळेल, कुठे धनाची प्राप्ती होईल, कुठे लोकांना आपण भाषण ह्याच्यामध्ये अडकवून धनाची प्राप्ती करून घेऊ त्यांच्याकडून, हे असे. तर मळ्यात आलेले गोसावी हे या दुसऱ्या प्रकारचे होते. आणि खऱ्या साधूचं तर मुख्य म्हणजे काय असतं लक्षण की ते आत्मस्तुती करत नाहीत, परनिंदा करत नाहीत. आणि दुसरं त्यांचं एक लक्षण असतं की म्हणजे अध्यात्म मार्गावरतीच पहिली जी स्टेप असते, पहिली पायरी असते ती खूप निसरडी असते. तिथे तोल सांभाळला नाही गेला ना की मग तोल गेला. कसं की ती असते ती स्टेप म्हणजे जिव्हा. संन्याशाने त्याचं बोलणंसुद्धा मधुर असलं पाहिजे. कारण जिव्हेचे 2 कार्य, एक तर स्वाद चाखणं आणि संभाषण करणं. मग ते संभाषण तिने मधुरच करायला पाहिजे आणि स्वादाकडे पूर्ण दुर्लक्ष करायला पाहिजे. फक्त उदरभरण हे लक्ष ठेवलं पाहिजे. तर ह्या उलट गोसावी दुसऱ्या प्रकारातले होते. ह्यांनी आल्यालाच आपली स्तुती जे सुरू करून दिलं. गोसावी म्हणते पाटलासी, आम्ही आहोत तीर्थवासी, जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन. आम्ही भागीरथीला म्हणजे गंगाजळ घेऊन रामेश्वराला जात आहोत. गंगोत्री, जमुनोत्री, केदार, हिंगलाज, गिरनार, डाकोरा अशी क्षेत्रे अपार पाहिली पायी फिरून त्यांची बढाई करणं सुरू होऊन गेलं. ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहोसाचे, महाराजही आमचे आहेत संप्रत बरोबर. ते म्हणतात ब्रह्मगिरी आमचे महाराज आहेत, ते आमच्याबरोबरच आलेले आहेत. हे महासाधू ब्रह्मगिरी यांचा बंदा गुलाम हरी, ती मूर्ती आली खरी तुझ्या पूर्वभाग्याने. ते म्हणतात की आमचे महाराज आहेत ना, परमेश्वरसुद्धा यांचा शब्द डावलत नाही कधी. ती मूर्ती आहे तुझ्या दारी आली, याचा अर्थ तुझं मागच्या जन्मीचं पुण्याही आता कामास आली म्हणून ते तुझ्या दाराशी आले. पुढे एक शिरापूरच्या याची तामादामे तुम्ही त्वरित लागे जोडण्याप्रत गांजा तोही पुरवावा. त्यांची फरमाईश की शिरापुरी आम्हाला तुम्ही तयार करून पाठवून द्या जेवणासाठी. आता कृष्णा पाटील ऐकत आहे
तर त्यांना असं वाटतं की म्हणजे आम्ही याला कन्व्हिन्स करतोय होत आहेत की नाही हे काय माहिती. तर शिरापुरीचं तर त्यांनी सांगून दिलं, गांजाही पाठवा आम्हासाठी. त्यांना परत त्यांना वाटलं तर की ह्यांना काय माहिती, यांना संकट पडलं किंवा काय. तर ते म्हणतात 3 दिवस येते राहू, 4थ्या दिवशी निघून जाऊ. पाटील नका कष्टी येऊ, साधून घ्या ही पर्वणी. अजून ते कन्व्हिन्स करतायत की हो 3च दिवसाचा प्रश्न आहे, आम्ही नंतर निघून जाणार आहोत. तुम्ही पोचलं मळ्यात तर वेडापिसा नंगा धुतो, मग आम्हा देणं यायची तर मागे पुढे का पाहता. म्हणजे त्यांची मजल कुठपर्यंत गेली. आत्मस्तुती करत होती इथपर्यंत ठीक आहे, पण महाराजांना ते काय अपशब्द बोलतात. पुन्हा गाढवासी पोशिती, गाईस लाथा मारिती, ते का म्हणावे सन्मती, पहा विचार करून. काय काय बोलतायत ते. आम्ही गोसावी वैराग्य भरितो, जाणतो अघ वेदांत, मर्जी असल्या मळ्यात या पोथी ऐकावया. किती आत्मप्रौढी आहे त्यांची की आम्ही वैराग्य भरीत आहोत. आणि इकडे तर म्हणतात की आम्हाला शिरापुरीचं द्या, गांजा द्या, हे पाठवा ते पाठवा म्हणून वैराग्य भरीत सांगतात. ते मुळीच वैराग्य भरीत नव्हते, ते दंभभरीत होते, मौढ्यभरीत होते, अहंभरीत होते ते, आणि पूर्णपणे वैराग्य रहित होते. वैराग्य त्यांच्यामध्ये काडी मात्र सुद्धा नव्हतं. मग पण कृष्णा पाटलाला हे पटत नाही की आपल्या महाराजांना काय म्हणत आहेत हे म्हणून. पण ते सज्जन आहे आणि अतिथी देवो भव, 2-3 दिवसाचा प्रश्न आहे, ठीक आहे, यांच्या मनासारखे अन्न खाऊ घालून रवाना करू. ह्या गृहस्थ धर्माच्या विचाराने त्याने म्हटलं ठीक आहे, आज तर भाजी भाकरी चून भाकरी पाठवतो, तेवढी खा, उद्यापासून मी शिरापुरीची व्यवस्था करेन म्हणून. मग भाजी भाकरी घेतली, खाल्ली. संध्याकाळ झाली. गावातल्या लोकांना समजलं की महाराजांना भेटायला मळ्यात कोणीतरी साधू आलेले आहेत. त्यांना वाटलं महाराजांच्या भेटण्यासाठी आलेले लोक महाराजांच्या तोलामोलाचे. मग ते सगळेजण आले दर्शनाला. त्यांना ते दर्शनाच्या हेतूने संध्याकाळ झाली. ब्रह्मगिरीने आपलं निरूपण सुरू केलं होतं. तिथे निरूपणाला श्लोक घेतला होता गीतेतला, नैनम छिन्नन्ति शस्त्राणि, 2ऱ्या अध्यायातला श्लोक घेतला. तर तो श्लोक असा, नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहती पावक, न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. म्हणजे ह्या आत्म्याला शस्त्र छेदू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, जळ भिजवू शकत नाही, आणि वारा वायू वाळवू शकत नाही. हा घेतला होता. ब्रह्मगिरीला गीतेचं काहीही ज्ञान नव्हतं. अक्षर ज्ञान होतं, म्हणजे फक्त अक्षर वाचण्याचं ज्ञान होतं. त्याच्या आतमध्ये जो मतितार्थ आहे, जे ज्ञान आहे, जे अक्षय ज्ञान आहे, जे अक्षर ज्ञान आहे, ते त्याला अजिबात नाही आहे. तर ते ऐकलं, गावकऱ्यांना पटलं नाही. ते निरूपण त्याचं ऐकलं, गावकरचे नाही पटले. ते कुजबुज करू लागले, हा नुसता शब्दच्छल. अरे हे म्हणजे पोपटपंची वाटली त्यांना. शब्दच्छल म्हणजे खरा अर्थ शब्दाचा तो नसतो, परंतु वक्ता आपला शब्द दुसऱ्याच्या, आपला अर्थ दुसऱ्याच्या वेळात उतरवायला बघत असतो. ते त्याला म्हणतात शब्दच्छल. तर हा नुसता शब्द. सारे पोते ऐकल्यावरी येऊन बसले पत्र्या भितरी. गजाननाच्या समोरही संत दर्शन घ्यायला सगळे इथे येऊन बसले. काही कोणाला ते आवडलं नाही त्याचं निरूपण, अजिबात. निरूपण संपलं. बसले चिली मोडत. गोसावी बसले इकडे. महाराजांना भास्कर एक भरून भरून चिलीम देतो आहे. दोन्हीकडे चिली मोडणं सुरू आहे. तेवढ्यात एखादी ठिणगी केव्हा तरी पडली पलंगावरती, किंवा महाराजांचं ती माया असेल ते पडली, कोणाचं लक्ष गेलं नाही. पण थोडा वेळ गेल्यावरती मात्र, काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर. पलंग पेटला खरं एकदम चौबाजूंनी. पलंगाने एकदम पेट घेतला. भास्कराने ते पाहिलं. भास्कर महाराज उतरा, म्हणजे अग्रवादा विनंती करतोय की महाराज तातडीने खाली उतरा, कारण सागवानी लाकूड आहे, पाणी येणार, पाणी होता तोपर्यंत हा खूप भयंकर पेट घेईल, लवकर विझणार नाही. तर तरी महाराज बदलेवाचे, भास्कराग्नी विझवण्यात आहे, कारण नाही तुला असं ते जलमुळीच आणू नको. त्याला मना करून दिलं. अहो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी, तुम्हा आहे अवगत खरी भगवद्गीता साकल्ले. या हो महाराज ब्रह्मगिरी महाराज येऊन बसा इथे. तुम्हा आहे अवगत खरी भगवद्गीता साकल्ले. त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरियाने तात्काळ. ब्रह्माने जाळी अनळ, याचा प्रत्यय दाखवा. नैनम छिन्नन्ति श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर. आता का मानित दर या पलंगी बसण्याचा. ते म्हणतात भास्करा जातं लवकर, त्यांना हात धरून बरोबर घेऊन येते. मग झालं. गोसाव्याची घाबरगुंडी उडाली. ब्रह्मगिरीची खूप घाबरला. सगळं ढोंग अंगाशी आलं. ब्रह्मगिरी म्हणे
भास्कराशी मला नाही ना पलंगापाशी, महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणीतले. तो इतका घाबरला की तो बघतो आहे की हा खरंच भास्कर मला ओढून नेतो आहे. तर ब्रह्मगिरी आपला हात वाचवतोच आहे, मागे प्रयत्न करतोय, मागे हात खेचतोय, स्वतः मागे वळायचा प्रयत्न करतोय. भास्कर त्याचा हात ओढवतच आहे. त्यांचं लक्ष सगळं आगीकडे, महाराज आपल्याकडे बघतच आहेत आणि ज्वाळा वाढतातच आहेत. काही त्या ब्रह्मगिरीला काही उमद्यानं इतका काकुळतीला आला की बस. पण त्यांनी काकुळतीचा प्रयत्न केला, पण तेनमा आणि भास्कर ओढीत आणला, फरफर आणून केला, समोर उभा केला समोर आपल्या सद्गुरू राहायचा. नैनमदहती पावक खरे करून दाबा वाक्य, ऐसे महाराज बोलतात एक ब्रह्मगिरी परम घाबरला. महाराजांनी म्हटलं ना की तुम्ही सांगता ना की अग्नी जाळत नाही म्हणून, तर आता ते खरं करून दाखवा म्हणून. तर आता मात्र तो इतका घाबरला, त्यांनी महाराजांच्या पायाशी लोळण घेतली. महाराज मी शरण आलो तुम्हाला, मी पिसा म्हणालो, मी आता अगदी दाती तृण धरून शरण आलो आहे, मी माझं फार चुकलं, मी आता पूर्ण पस्तावलो आहे. आणि मग बाकीचे लोक पण म्हणायला लागले महाराज तुम्हाला भीती नाही, पण आमच्या खातर तुम्ही आता पलंगावरून खाली उतरा. मग शेवटी त्यांच्या विनंतीचा मान ठेवून आणि ब्रह्मगिरीचा गर्व पूर्ण गेला, तो आलाय ताळ्यावरती हे बघून महाराज खाली उतरले. आणि महाराज खाली उतरताच पलंग खाली कोसळला. 1 सेकंद नाही लागला, उशीर झाला, पलंग खाली कोसळला. महाराज आल्यावरती मग लोकांनी लगेच त्याच्यावरती पाणी टाकलं आणि ती आग विझवली. तर ह्या वेळेला मग ब्रह्मगिरी तर अगदीच शरण येऊन अगदी गरीब गोगलगाय झाला होता. सगळी विद्वत्ता ती सगळी त्या आगीच्या त्या पाण्यामध्ये वाहून जळून गेली होती. सगळं झालं होतं त्या गर्वाचं सगळं. मग महाराजांनी त्याला उपदेश केला. तत्पूर्वीत एक प्रसंग ह्याच्याच तोडीचा, म्हणजे हा प्रसंग किंचित फार कमी वेळाचं पुन्हा विषयांतर, पण त्या आपल्या सद्गुरूंचं सच्चिदानंद स्वरूप या घटनेतून स्पष्ट होत आहे, म्हणून तो अगदी थोडक्यात तो प्रसंग सांगते. की महाभारतातला प्रसंग आहे. 18व्या दिवशी युद्ध संपलं, सगळे राजे आपापल्या शिबिरात परत आले. पांडव अर्जुनाला घेऊन रथात श्रीकृष्ण शिबिरापाशी आले. आल्यावरती म्हटलं की अर्जुना गांडी उचल आणि तू खाली उतर. तर अर्जुनाला आश्चर्य वाटलं की रोज तर भगवंत खाली पहिले उतरतात, दार उघडतात, मी खाली उतरतो, तर आज असं का? तर त्यांनी विचारलं की श्रीकृष्ण असं का बरं? तर ते म्हणाले नाही तू खाली उतर. मग श्रीकृष्ण उतरला. मग ते अश्व सगळे मोकळे केले रथाचे आणि मग भगवंत खाली उतरले. आणि खाली उतरता क्षणीच तर रथ कोलमडून पडला तुकडे तुकडे होऊन आणि रथाने भयंकर पेट घेतला. तीच गोष्ट आत्ता पलंगावरून महाराज खाली उतरले आणि पलंग कोसळला, धुधू पेटायला लागला. पेटला होताच, अजून भडका झाला आणि इकडे रथाने पण पेट घेतला आणि रथाचे तुकडे तुकडे झाले. तर श्रीकृष्ण अर्जुनाने विचारलं की असं कसं झालं? तर त्यांनी सांगितलं 18 दिवस शत्रू पक्षाकडून जी भयंकर अस्त्रशस्त्रांचा मारा तुझ्या दिशेने येत होता, तो सगळा ताप आणि ते शस्त्रांची ताकद, ते बळ, ह्या दोन्हीमुळे तुझा रथ कधीचाच पार खिळखिळा होऊन गेला होता. ते आग त्याला सहन होत नव्हती, परंतु माझ्या मायाने मी त्याला रोखून धरलं होतं. आता त्याचा हेतू पूर्ण झाला, म्हणून आता त्यांनी पेट घेतला. तर श्रीकृष्ण हे भगवंत आणि महाराज हे पण भगवंत. भगवंतानी अग्नीला रोखून धरलं होतं, महाराजांनी सुद्धा अग्नीला स्वतःच्या त्वचेला इजा पोचू दिली नाही. हे पण भगवंत आणि हे भगवंताचं रूप, म्हणूनच महाराजांना भगवंत म्हणतात. महाराजांनी एका दत्तभक्ताला दत्तरूपात दर्शन दिलं होतं. परशुराम देशपांडे हे दत्तभक्त होते, ह्यांना दत्ताच्या रूपात दर्शन दिलं होतं. रामटेकच्या राम मंदिरामध्ये शंकरबुवा म्हणून होते पुजारी, त्यांना रामाच्या रूपात दर्शन दिलं होतं. बापूनाला विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिलं होतं. बाळकृष्णाला रामदासांच्या रूपात दर्शन दिलं होतं. त्यात भगवंतच होते महाराजांनी. हे भगवंत आणि हे भगवंत. महाराजांना मग इलाज का नाही दिली? भगवंत होते, त्यांचं पंचमहाभूतांवरती नियंत्रण होतं, त्यांचं योग क्रियांवरती सुद्धा विलक्षण प्रभुत्व होतं. तर अशा योगांसाठी पुन्हा एक सूत्र आहे, ततो द्वंद्वान अभिघात. अभिघात म्हणजे बाहेरून शरीराला पोचणारी इजा, आणि अनभिघात म्हणजे इजा होत नाही. तर योग सिद्ध होते महाराज, तर त्यांना बाहेरून अशी काही इजा होणं शक्यच नव्हतं.
ते द्वंद्व अशासाठी म्हणजे थंड गरम जल अग्नी अशा ह्या कुठल्याही अतिरेक गोष्टीपासून त्यांना इजा त्यांच्या शरीरावर पोचत नाही. ही इजेचा हा एक प्रकार असतो. दुसरा म्हणजे रासायनिक असतो, विष, दारू, अफू वगैरे हे असं. तर महाराज ते योगी होते, त्यांना काहीच झालं नाही, म्हणूनच न त्यांच्यावर आगीचा परिणाम झाला, न त्यांना उसाचा मार बसला, न त्यांना माशांचे डंख काही त्रास देऊ शकले. तर असे होते महाराज. तर माझ्या परीने मी हे सगळे प्रसंग आपल्याला माझ्या अल्पमतीनुसार मला त्यातले जे पैलू महाराजांच्या चरित्राचे लक्षात आले ते मी आपल्यासमोर मांडले आहेत. तर ह्यात काही कमी जास्ती असेल म्हणून महाराजांना पहिलं म्हटलं होतं आसन ग्रहण करा. माझी जी काय ह्याच्यात कमी जास्ती झालं असेल, बोलण्यामध्ये शब्द अधिक उणा बाहेर आला असेल तर तो महाराजांनी माफ करावा, श्रोत्यांनीही मोठ्या मनाने माफ करावं. सगळ्यांना पुन्हा एकदा सादर नमन, धन्यवाद, नमस्कार, जय गजानन.